युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. नीताला ट्रिपवरून घरी यायला रात्रीचे 11 वाजले होते. ती सुन्न मनाने घराचे कुलूप उघडते व घरात प्रवेश करते. नीता दुपारी पण जेवलेली नव्हती व आत्ता पण घरी आल्यावर तिचे खाण्याचे काही मन होत नव्हते. ती तशीच फ्रेश होते. ती प्रवासामुळे आधीच दमली होती, त्यामुळे काही करायची तिची इच्छा नव्हती. ती तशीच जाऊन तिच्या बेडवर झोपते. पण तिला झोप कुठे येत होती? तिला ते 8 दिवस अजून डोळ्यासमोरून जात नव्हते. तिला कळत नव्हते समीर जिवंत आहे ह्याचा आनंद मानावा की दुःख. विचार करता करता नीताच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ आठवू लागतो. संदीप व नीता यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांचे प्रेम हे पत्राद्वारे जास्त फुलले होते, कारण संदीप हा आर्मीमध्ये नोकरीला होता. त्यामुळे त्यांची भेट फक्त तो सुट्टीवर आला कीच व्हायची. दोघांच्याही घरचे संबंध अगदी चांगले होते. शेजारीच राहायला असल्यामुळे पहिल्यापासूनच ते चांगले होते. दोघांच्या प्रेमाची कल्पना घरच्यांना होती, त्यामुळे ते त्या दोघांचे लग्न ठरवतात. संदीप सुट्टीवर आला की त्यांचे लग्न करायचे असं ठरवतात. दोघे पण खुश असतात. संदीप घरी जाण्यासाठी रोज एक दिवस मोजत असतो. नीता पण रोज त्याची पत्रे नुसती वाचायची व तो समोरच आहे असं मानायची. जसे जसे संदीप घरी येण्याची वेळ जवळ येत होती तशी नीताच्या हृदयातील धडधड वाढत होती. दोन्ही घरात लग्नाची तयारी चालू असते. संदीप 2 दिवस आधीच येणार असतो, त्यामुळे त्या दिवशी दोन्ही घरातले संदीपची वाट पाहत असतात. दोन्ही घरातले पुरुष संदीपला घ्यायला रेल्वे स्टेशनला गेलेले असतात. बराच वेळ झाला तरी अजून कोणीच आले नव्हते. नीता पण दिवसभर त्याची वाट पाहत होती. सगळ्यांचेच डोळे दरवाजांकडे लागले होते. तितक्यात दारात पोस्टमन येतो. पोस्टमॅनला पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकतो. त्यांच्या हातातून नीता ते पाकिट घेते व सही करते. ती तार आर्मी ऑफिसवरून आलेली असते. आतला मजकूर वाचून नीता बेशुद्धच पडते. आता घरात सगळ्यांनाच अंदाज आलेला असतो, काहीतरी गडबड आहे. घरात नुसता सगळ्यांचा गोंधळ सुरू होतो. नीताच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणतात. तेव्हा ती सगळ्यांना सांगते, आर्मीवाल्यांचे म्हणणे असे आहे की संदीप हा शहीद झाला आहे. अचानक शत्रूंनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात 11 जण शहीद झाले, पण 7 जणांच्या बॉडी मिळाल्या. बाकीच्यांचा शोध चालू आहे. पण हल्ला एवढा मोठा होता, त्यात वाचणे शक्यच नव्हते. म्हणून सगळ्यांनाच शहीद असं घोषित केले. त्यांच्यात संदीपचा नंबर होता, कारण त्याची बॉडी सापडत नव्हती. दोन्ही घरांवर दुःखांचा डोंगरच कोसळला होता. ह्या धक्क्याने नीताला स्वतःला सावरणे फार कठीण झाले होते. तिचे मन हे मानायला तयारच नव्हते की संदीप ह्या जगात नाही. जसे जसे दिवस जात होते तसा दोन्ही घरच्यांचा आता संदीप नाही ह्यावर विश्वास बसायला लागला होता. संदीप जाऊन आता 2 वर्षे होऊन गेली होती. सगळेजण सत्य स्वीकारून जगत होते, पण नीता मात्र अजूनही तिथेच होती. ती संदीपच्या आठवणीतून बाहेर येतच नव्हती. तिच्या घरचे पण हर प्रकारे तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते. तिला लग्न कर असे सांगत होते, पण नीता मात्र कोणाला जुमानत नव्हती. शेवटी तिने स्वतःचे मन गुंतवण्यासाठी एका शाळेवर शिक्षिका म्हणून नोकरी करू लागली होती. तेच आपले आयुष्य समजून जगू लागली होती. हळूहळू नीताचे तारुण्य उतरू लागले होते. इतक्या वर्षात म्हणजे जवळपास आता संदीप जाऊन पुढे 15 वर्षे झाली होती. त्यामुळं परिस्थिती बरीच बदलली होती. नीता आता ही नोकरीमुळे दुसऱ्याच ठिकाणी एकटीच राहत होती. वयापेक्षा जास्तच मोठी दिसत होती. पण इतक्या पण दिवस असा घालवला नव्हता की ज्या दिवशी ती संदीपचे पत्र वाचत नाही असे. ती ज्या शाळेवर शिकवत होती त्यांची ट्रीप निघाली होती. त्याची सगळी जबाबदारी नीतावर असते. ट्रीप ही 7 दिवसांची असते. नीता त्या ठिकाणी सगळ्यांसोबत पोहोचते. ते त्यांचे मेन मुक्कामांचे ठिकाण असते. तिथे एक बाग ऐतिहासिक बाग म्हणून प्रसिद्ध असते. त्या बागेत सगळेजण जातात. नीता मात्र सगळ्यात शेवटी तिथे प्रवेश करते, कारण सगळेजण गेलेत का हे चेक करून मग ती आत प्रवेश करायला लागते. तर तिचे लक्ष गेटवर असणाऱ्या सिक्युरिटी गार्डकडे जाते. त्याला बघून तिचे पाय तिथेच थांबतात. समोर नजर रोखून ती समीरकडे पाहत असते. तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. समीर मात्र कावराबावरा होऊन तिच्याकडे पाहतो.
त्याला वाटत असते, ही बाई आपल्याकडं अशी एकटक का पाहते, आपले काय चुकले आहे का. नीता समीरला ओळखते. चेहऱ्यावर थोडे वय वाटत होते, पण तेच तेज अजूनही त्याच्या चेहऱ्यावर होते. केस थोडे पिकले होते, ते त्याच्या वाढलेल्या वयाची जाणीव करून देत होते. नीता स्वतःला सावरत त्याच्या जवळ जाते. त्याला विचारते, तू समीर ना. तर तो म्हणतो, नाही, मी सचिन आहे. काय झाले मॅडम. नीता परत त्याला म्हणते, नाही, तू संदीपच आहेस. का तू खोटं बोलतोस. तू इथे कसा. आम्ही तुला किती शोधले. माझे मन मला सांगत होते तू आहेस. नीताचे असे एकामागून एक प्रश्नांचा भडीमार चालूच होता. समीर मात्र नुसतं तिच्याकडे बावरून पाहत होता. हे सगळे दोघांचे संभाषण मागे उभे राहून सीमा ऐकत होती. सीमाला पाहताच संदीप तिच्या मागे जातो व तिला म्हणतो, बघ ना ह्या मॅडम काय म्हणतायत. सीमाच्या एका हातात डबा होता तर दुसऱ्या हातात पोट धरलेलं तिचा 10 वर्षाचा मुलगा बरोबर होता. नीता त्याच्याकडे पाहते. सीमा म्हणते, मॅडम तुम्ही बाजूला या. ती विचारते, तुम्ही ह्यांना ओळखता का. नीता म्हणते, तुम्ही. तर सीमा म्हणते, मॅडम मी ह्यांची बायको. नीता 2 पावले मागं जाते. सीमाला कळते ह्या मॅडमचे तिच्या नवऱ्याचे खूप जवळचे संबंध दिसत आहेत. ती परत नीताजवळ जाते व तिला म्हणते, मॅडम तुम्ही कुठे थांबला आहे. मला सांगा, मी तुम्हाला तिथे भेटायला येते, मग आपण बोलू. आत्ता नको. नीता कसेबसे स्वतःला सावरते व सीमालाही ती थांबलेल्या ठिकाणाचा पत्ता देते. त्या रात्री नीता रूमवर असताना सीमा तिला भेटायला येते. सीमा नीताला सांगते, मॅडम मी नर्स होते. मी ज्या दवाखान्यात काम करत होते ते एक अगदी लहान गावात होते. तिथे 15 वर्षापूर्वी ह्यांना कुणीतरी आणले होते. त्यांची हालतसुद्धा खूप खराब होती. वाचतील का नाही ह्याची शाश्वती नव्हती. त्यांच्या शरीरावर बरेच घाव होते. त्यात ते बरेच दिवस उपाशी होते. जखमांमधून बराच रक्तस्राव झाला होता. उपचारादरम्यान ते 4 महिने कोमात होते. तेव्हा मीच त्यांची सगळी काळजी घ्यायची. ते जेव्हा परत शुद्धीवर आले ना, तेव्हा त्यांना मागचे काहीच आठवत नव्हते. त्यांना त्यांचे नाव पण आठवत नव्हते. त्यांना विचारले तर त्यांना मागच्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा, म्हणून आम्ही तसा प्रयत्न परत केलाच नाही. त्या दरम्यान माझे त्यांच्यावर प्रेम जडले होते. त्यांना नवीन सुरुवात करायला, जगायला कोणीतरी हवे, म्हणून मीच पुढाकार घेऊन त्यांच्याशी लग्न केले. आम्हाला एक 10 वर्षाचा मुलगा आहे मॅडम. प्लीज, पण तुम्ही मला सांगा ना. मला त्यांची ओळख परत मिळवून द्यायची आहे. नीता सीमाचे सगळे ऐकते. डोळ्यातील पाणी पुसते. ती सीमाला म्हणते, तुम्ही बसा, मी चहा आणते, मग आपण बसून बोलूयात. नीता स्वतःचाच हुंदका गिळत आत निघून जाते. तिला सीमासमोर रडायचे नव्हते. आत जाऊन नीता तोंडावर पाणी मारते. इकडे बाहेर सीमा त्या खोलीत बसली होती. खिडकीतून हवा येत होती. हवेबरोबर टेबलावरचे एक पत्र उडून सीमाच्या पायाजवळ येऊन पडते. सीमा ते उचलते व परत त्या टेबलावर ठेवायला लागते. तर तिथे अजून बरीच अशी पत्र होती. सीमा ते हातातले पत्र पाहते तर ती अक्षर ओळखते. ते अक्षर संदीपचे असते. सीमाला सगळे चित्र डोळ्यासमोर स्पष्ट होते. तेवढ्यात नीता चहा घेऊन बाहेर येते. नीताला पाहून सीमा हातातले पत्र परत त्या पत्रांमध्ये ठेवते. नीता सीमाला चहा देते व म्हणते, संदीप हा आर्मीमध्ये नोकरीला होता. आमचे लग्न ठरले होते, पण अचानक संदीप शहीद झाला अशी आम्हाला तार आली. आमचे आयुष्यच बदलून गेले तेव्हापासून. पण जाऊ दे आता, तो सुखरूप आहे, सुखात आहे, ह्यातच सगळे आले. पुढे नीता अजून बोलते सीमाला, तुम्ही काळजी नका करू. तुमच्या संसारात ह्याचा कसलाही परिणाम होणार नाही. मी उद्याच परत इथून जाणार आहे, तेव्हा तुम्ही निर्धास्त राहा. सीमा नीताला म्हणते, मॅडम तसं नाही. मी समजू शकते तुमच्या मनावर आता काय बितत असेल ते. मला खरंच त्यांना त्यांची ओळख पटवून द्यायची आहे. दोघी पण एकमेकींचं मन हलकं करतात. नीता म्हणते, बराच वेळ झाला आहे, तेव्हा तुम्ही जा आता, नाहीतर संदीप काळजी करेल. सीमा नीताचा निरोप घेऊन निघते. निघताना ती त्या पत्रांमधले एक पत्र स्वतःबरोबर घेते, नीताची नजर चुकवून. घरी गेल्यावर ती ते पत्र स्वतः वाचते. त्यावरून तिला त्यांच्या प्रेमाची खोलवर रुजलेली नाती समजतात. ती संदीप घरी येण्याआधी ते पत्र त्याला दिसेल अशा ठिकाणी ठेवते.
संदीप घरी आल्यावर त्याचे लक्ष त्या पत्राकडे जाते. पत्र वाचताना संदीपच्या डोळ्यासमोर प्रत्येक क्षण उभा राहतो. त्याच्या डोळ्यासमोर त्याचा सगळा भूतकाळ येतो. डोळ्यातून वाहणारे पाणी हे त्याला एक एक क्षणाची ओळख सांगत होती. सीमा लांबून त्याचे निरीक्षण करत होती. समीर डोळे पुसतो व पत्र परत होते तिथे ठेवतो. सीमा त्याच्या जवळ येते व म्हणते, तुमच्यासारखेच अक्षर आहे ना हे? समीर म्हणतो, हो, पण कोणाचे आहे हे पत्र? आपल्याकडं कसे? सीमा म्हणते, मला सापडले, कुतूहल म्हणून मी वाचले. किती प्रेम असेल ना ह्या दोघांमध्ये. ह्या पत्रातल्या प्रत्येक शब्दामधून ते जाणवते. समीर सीमाकडे लक्ष न देता दुसराच विषय घेऊन बोलायला लागतो. त्याच्या आवाजात आलेला जडपणा सीमा ओळखते. दोघे पण एकमेकांना ओळखत असतात, तरी ते एकमेकांपासून काहीतरी लपवत असतात. रात्र संदीपला झोपच लागत नाही. त्याला सगळे आठवत होते, पण सीमा व त्याचा मुलगा हे दोघे त्याच्या डोळ्यासमोर येत असतात. त्यांचा विचार करून, भूतकाळ विसरून हे तसेच जगायचे. आपल्याला सगळे आठवले आहे हे कोणालाच कळू द्यायचे नाही असे तो ठरवतो. दुसऱ्या दिवशी नीता दुसऱ्या शिक्षकांवर मुलांची जबाबदारी सोपवून परत जायला निघते. तेव्हा दारात संदीप उभा असतो. त्याला बघून नीता जागेवरच थांबते. नीता म्हणते, तुम्ही इथे? संदीप म्हणतो, हो. हातातले पत्र तिच्यासमोर करतो आणि म्हणतो, नीता, तू अजून हे जपून ठेवलेस? हे पत्र मी लिहिलेले शेवटचे पत्र. आपल्या आयुष्याचा उलगडा ह्या पत्रांनीच मला केला. नीता व संदीप दोघे आत खोलीत बसून बोलू लागतात. संदीप तिला तिच्याबरोबर झालेले सगळे सांगतो व तिला विचारतो, तू अजून लग्न का नाही केलेस? म्हणते, जाऊ दे ते आता, ते महत्त्वाचे नाही. पण तू खुश आहेस ना? संदीप म्हणतो, हो, मी इतके वर्ष खुश होतो. सीमा खूप चांगली आहे. तिच्यामुळेच मी आज जिवंत आहे. माझ्याकडे काही नसतानाही, अगदी स्वतःची ओळखसुद्धा, तरी तिने माझ्याबरोबर लग्न केले, माझ्यासोबत राहिली, मला जपले, माझी काळजी घेतली. पण तुझे काय? तू तर इतके वर्ष फक्त सहन केले एकटीने. मी तुझा अपराधी आहे. तू सांग, मी काय करू म्हणजे सगळं ठीक होईल? नीता म्हणते, जे झाले ते आपले दोघांच्याही हातात नव्हते. कदाचित आपल्या नशिबात फक्त विरहच आहे. अजून आपल्या प्रेमात एवढी ताकद नाही की ती आपल्याला एकत्र होऊ देईल. त्यासाठी कदाचित आपल्याला पुनर्जन्मच घ्यावा लागेल, असं म्हणत ती वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करते. पुढे ती म्हणते, संदीप, तू स्वतःला दोषी नको माणूस. माझे काय? मी जगेन. इतकी वर्ष जगण्यासाठी तुझी पत्र होती, आपल्या आठवणी होत्या. त्यांनी जशी मला इतकी वर्ष साथ दिली, त्याच इथून पुढेही मला साथ देतील. संदीप नीताला म्हणतो, तू लगेच चाललेस? पण मला कळले होते तू अजून 7 दिवस आहे. सीमा म्हणते, हो, पण मी आता इथे नाही राहू शकत. संदीप तिला म्हणतो, प्लीज थांब ना, अजून काही दिवस तरी. निदान मैत्रीच्या नात्याने तरी अजून काही दिवस थांब. संदीपच्या विनंतीला मान देत नीता परत थांबायला तयार होते. दोघांच्याही डोळ्यातून त्यांचे प्रेम व्यक्त होत होते, पण मध्ये येत होत्या त्या मर्यादा. संदीप नीताचा निरोप घेऊन निघतो व तिला परत बागेवर यायला सांगतो. संदीप गेल्यावर नीताला खूप छान वाटत असते, कारण तिला कळत असते ते तिच्यावरचे प्रेम. ती मनात विचार करते, हेच दिवस त्याच्याबरोबर घालवावेत. परत भेट होईल का नाही माहीत नाही. संदीप गेल्यावर काही वेळाने सीमा येते. सीमा नीताला म्हणते, मॅडम, तुम्ही इथे आहात तोपर्यंत प्लीज मला मदत कराल ना? नीता विचारते, कसली मदत? सीमा म्हणते, तुम्ही ह्यांना ओळख मिळवण्यासाठी माझी मदत कराल का? तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही पण तुमच्याबरोबर येऊ. तेवढ्याच तुमच्याबरोबर पण वेळ घालवता येईल. जर तुम्ही बरोबर असल्यामुळे कदाचित ह्यांच्या जुने आठवणी परत त्यांना मिळाल्या तर, त्यांना काही आठवले तर त्यांना त्यांची ओळख मिळेल. प्लीज नाही म्हणू नका मॅडम. सीमा खूप भावूक होऊन बोलत असते, त्यामुळं नीताला नाही म्हणताच येत नाही. ती नीताला हो म्हणून सांगते व त्यापुढे नीता जिथे जिथे जाते तिथे तिच्याबरोबर संदीप व त्याचे कुटुंब बरोबर जात होते. सीमाला माहीत होते संदीपला सगळे आठवले आहे, तरी तो आपल्यासाठी त्याग करतोय. त्याला पण नीताबरोबर वेळ घालवता यावा म्हणून तिने हे सगळा प्लॅन केला होता. नीताला आपल्यासोबत राहायला मिळते, तिला पाहता येते, त्यामुळे संदीप पण खुश होता व संदीपचा सुखी संसार बघून नीता पण खुश होत होती. बघता बघता नीताच्या जाण्याची वेळ झाली. तिचे पाय तयार नसतात तिथून निघायला. तिला माहीत असते
ह्यापुढे परत संदीपला भेटता येणार नाही ते. संदीप पण सीमासमोर असेच दाखवतो की त्याला काही आठवले नाही. नीता त्यांच्यासाठी परकीच. नीता जड अंतकरणाने त्यांचा निरोप घेते व परत आपल्या वीरान आयुष्यात जाते. पण ह्यावेळी तिला एक समाधान असते संदीप भेटलेल्याचे. नीता भूतकाळाचा विचार करता करताच तिला डोळा लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अलारामच्या आवाजाने तिला जाग येते. जाग आल्यावर नीता आनंदातच उठते आणि तिच्या शाळेवर जायची तयारी करते. नेहमीपेक्षा नीता खूप खुश आणि सुखी दिसत असते चेहऱ्यावरून. तिचे सुख ह्यातच असते की समीर तिला भेटला. त्याचा सुखाचा संसार आहे. त्याच्या सुखातच स्वतःचे सुख मानून ती रोजचं आयुष्य इथून पुढे जगू लागते. आजची स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.